हॅलो फ्रेंड्स, अंबिका क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही बैलपोळा कशा पद्धतीने सेलिब्रेट केला। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बैलांची विधिवत पूजा केली जाते, त्यांना नैवेद्य दिला जातो। भाकरीमध्ये मीठ टाकून बैलांना दिला जातो, त्यांची हळदी कुंकवानी पूजा केली जाते। ही परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे आणि आम्ही ती नेहमी जपली आहे। तर हा पोळ्याचा दिवस आहे, मॉर्निंगचा टाइम आहे आणि बैलांना स्वच्छ करणं चालू आहे। त्यांना आंघोळ घातली जाते मॉर्निंगमध्ये पोळ्याच्या दिवशी। तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आंघोळ घातली जात आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये। 4च्या दरम्यान आम्ही घरासमोर रांगोळी काढली होती, दाराला तोरण लावतात बैलांचे स्वागत करण्यासाठी। तर खूप छान वातावरण असतं पोळ्याच्या दिवशी आमच्या घरी, तुम्ही पाहू शकता। संध्याकाळच्या टायमामध्ये बैलांची पूजा केली जाते, त्यांना नैवेद्य दिला जातो, त्यांच्यासमोर रांगोळी काढली जाते, देवाचीही सुशोभित पूजा केली जाते। हा आमच्या घरी येणाऱ्या सर्व बैलांसाठी केलेला पुरणपोळीचा नैवेद्य, हे पूजेचं सामान आहे बैलांसाठी। आणि हे नरसोबा असतो नागपंचमीच्या दिवशी काढलेला, तो पोळ्याच्या दिवशी मिटवत असता, त्याला सुद्धा नैवेद्य दिला जातो व त्यांची पूजा करून त्यांना मिठवलं जातं। हा नागपंचमीला आपण आपल्या घरी मांडत असतो, त्याला नागोबा नरसोबा असे म्हणतात। तो नागपंचमीला मांडला जातो, तर पोळ्याला तो पुसला जातो। गावामध्ये मिरवणूक झाल्यावर बैल घरी येतानाची ही छोटीशी क्लिप आहे। तयार झालो आहे स्वागतासाठी, आमची पूर्ण फॅमिली तयार झालेली आहे। ही बैलांची पूजा केली जात आहे। तर पुढची क्लिप तुम्ही एन्जॉय करा। बैलांना हळदी कुंकू लावलं जातं, त्यांना त्यांचं औक्षण केलं जातं। त्यांना ओवाळलं जातं पोळ्याच्या दिवशी। जे बैलांना घेऊन येतात त्यांची सुद्धा पूजा केली जाते। हा नैवेद्य दिला जातोय। पाणी पाजलं जातं, ही पूर्ण पूजेचीच प्रोसेस आहे। सर्वांना कुंकू लावले जाते। खूप छान वातावरण असते बघा पोळ्याचं। आमच्यासाठी पोळा म्हणजे दिवाळीसारखाच सण असतो आणि तो आम्ही खूप एन्जॉय करतो। व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। थँक्यू।